नमस्कार. ॲग्राउंडमध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. आता राज्यातल्या बहुतांशी भागांमध्ये पाऊस चालू झाला आहे, तरी देखील काही भागांमध्ये पावसाचा जोर कमी आहे. मग या पुढच्या कालावधीमध्ये पाऊस नेमका किती दिवस असणार आहे? जुलै महिन्यामध्ये कमी पावसाचा अंदाज दिला आहे आणि सुरुवातीला आपण अनुभवतो की पाऊस चांगला आहे. मग असाच पाऊस जुलैच्या महिनाभरामध्ये असणार आहे का? पुढच्या 8 दिवसांमध्ये 10 दिवसांमध्ये पावसाचा अंदाज काय? एल निनोची सध्या परिस्थिती काय? आयोडी कुठल्या स्थितीमध्ये आहे? या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आज आपण जाणून घेणार आहोत. आणि आज आपल्यासोबत आहेत पुणे येथील हवामान विभागाचे शास्त्रज्ञ SD सानप सर. सर, आपलं स्वागत आहे ॲग्राउंडमध्ये. धन्यवाद. सर, आता पाऊस सुरू झाला तर नेमकं कोणत्या कोणत्या भागामध्ये आणि कसा पाऊस पडतो हे थोडंसं आम्हाला समजावून सांगा. राईट. आता मागील 24 ते 48 तासांमधलं जर आपण पावसाचा आकडेवारी बघितली तर कोकण किनारपट्टी, मुंबई त्याचबरोबर विदर्भामध्ये चांगल्या प्रकारचा पाऊस पडतोय. मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची नोंद कोकण किनारपट्टीसह घाट माथ्यावर सुद्धा होताना आपल्याला दिसते. इंटेरियर महाराष्ट्र जो की पर्जन्यछायाचा प्रदेश आहे, ज्यामध्ये पश्चिम महाराष्ट्र असेल किंवा मध्य महाराष्ट्र, मराठवाडा येथे हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची नोंद गेल्या 24 ते 48 तासांमध्ये दिसून आलेली आहे. तर एकंदरीत जरी या भागामध्ये कमी पाऊस पडत असला तरी तो सर्वदूर आहे असं आपण म्हणू शकतो. बरं. आता सर, तुम्ही बोलताना सांगितलं की इकडं आपण बघितलं कोकण किनारपट्टी, घाटमाथा आणि तिकडे एकदमच विदर्भ, अशा ठिकाणी जोरदार पाऊस पडतो किंवा पावसाचा जोर चांगला आहे. आणि मधला जो पट्टा आहे की मध्य महाराष्ट्र असेल की घाटमाथा वगळता मध्य महाराष्ट्र आणि विशेषतः मराठवाडा या भागांमध्ये पावसाचा जोर कमी दिसून येतो. नेमकं असं का होतंय की म्हणजे दोन्ही टोकांना आपल्याला पाऊस चांगला दिसतो आणि मधल्या भागामध्ये पावसाचं प्रमाण कमी दिसतंय? राईट. कोकण किनारपट्टी आणि घाट माथ्यावर जास्त पाऊस असण्याचं कारण सगळ्यांनाच माहीत आहे. ज्यामध्ये मान्सूनमध्ये ज्यावेळी जोराचे वारे येतात अरबी समुद्राकडनं तर ते खूप जास्त बाष्प घेऊन इथं हे जे दिसतात हे मान्सूनचे वारे आहेत. आपण इथं बघू शकतो की मान्सूनचे वारे खूप जास्त गतीनं येताना दिसत आहेत आणि ज्यावेळी ते कोस्टल रिजनवर येतात तर तिथं कोकण किनारपट्टीला जास्त पाऊस पडतो. आणि त्यानंतर घाट माथ्यांवर काय होतं की सह्याद्रीच्या रांगा असल्यामुळं हे बाष्प घेऊन येणारे वारे खूप जोरात त्यावर आदळतात आणि त्यामुळं उंच ढगांची निर्मिती होऊन खूप जास्त पाऊस घाट माथ्यांवर पडतो. आणि पुढे जर गेलं तर मग प्लेन एरिया आहेत किंवा पठारी प्रदेश आहे, तर इथं आपण बघितलं तर मध्य महाराष्ट्र येतो, मराठवाडा येतो आणि पश्चिम विदर्भातील काही भाग येतो. तर ह्या रिजनमध्ये येता येता ह्या वाऱ्यांतली गती कमी झालेली असते पहिली गोष्ट. त्याचबरोबर जे ढगं पुढे येतात त्यातलं बाष्प पण कमी झालेलं असतं आणि म्हणून ह्या रिजनवर कमी पाऊस पडतो. त्यानंतर पूर्व विदर्भामध्ये जास्त पाऊस पडतोय आता सध्या. त्याचं कारण म्हणजे एक शेअर झोन किंवा आपण म्हणू शकतो की पश्चिम पूर्व दिशेने एक द्रोणी रेषा तयार झालेली आहे आणि ती एक्झॅक्टली त्या रिजनवर वरून जात असल्यामुळं तिथं जास्त पाऊस पडताना दिसतोय. आणि तेच जर अजून व्यवस्थित ढगांच्या चित्रावरून दाखवायचं झालं तर आपण बघू शकतो की कोकण किनारपट्टीचा प्रदेश जर बघितला तर तिथं जास्त ढग निर्मिती आहे. त्याचबरोबर हा जो रिजन आहे पूर्व विदर्भाचा तिथे सुद्धा जास्त ढग निर्मिती आहे. परंतु जो मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्याचा जो प्रदेश आहे तिथे कम्पॅरेटिव्हली कमी ढग निर्मिती आहे. तर इंटेन्सिटी जी आहे किंवा तीव्रता जी आहे पावसाची ती ह्या दोन्ही रिजनच्या कम्पॅरिझनमध्ये कमी आहे असं म्हणू शकतो. म्हणजे या चित्रातून आपल्याला स्पष्ट होतं की इकडे ढगं जास्त आहेत, आर्द्रता जास्त, वारा घेऊन येतात, मान्सूनचे वारे, इथं गती चांगली आहे, त्यामुळे या दोन्ही भागांमध्ये आपला पाऊस पडताना दिसतो. आणि मध्ये त्याच्या थोडीशी विरुद्ध परिस्थिती किंवा तशी नाही, त्यामुळे कमी पाऊस पडतो. पाऊस पडत नाही असं नाही, पण त्याचं प्रमाण कमी आहे. म्हणजे कमी पाऊस कमी आहे या दोन्हीच्या कम्पॅरिझनमध्ये. बरोबर. आता सर, हे आजपर्यंतची परिस्थिती झाली, तर आता साहजिकच आम्हाला शेतकऱ्यांना पेरण्या करायच्या आहेत. मग आम्हाला असं आहे की आम्हाला आता विशेषतः आता मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रातले शेतकरी, आता विदर्भामध्ये काही ठिकाणी चांगला पाऊस होतोच आहे किंवा कोकण आणि मध्य महाराष्ट्रात काही भागात होतो, परंतु मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातल्या शेतकऱ्यांना हे जाणून घ्यायचं आहे की आता पुढच्या काही दिवसांमध्ये पावसाचं प्रमाण कसं राहू शकतं. त्याला विशेषतः पुढच्या 2-4 दिवसांमध्ये या भागामध्ये चांगला पाऊस आहे का, शक्यता आहे का, किंवा पुढच्या 5-6 दिवसांमधल्या अंदाजाबद्दल काय सांगता येईल आपल्याला? राईट. आता मागच्या काही 2 ते 3 दिवसांपासून या रिजनवर पाऊस पडतोय, परंतु त्याची तीव्रता इतकी नाही आहे. आणि येणाऱ्या 4 ते 5 दिवसांचा जर अंदाज बघितला तर त्यामध्ये चांगल्या पावसाची परिस्थिती निर्माण होताना दिसते. आता आपण जर बघितलं पुढच्या 5 दिवसांचा जर अंदाज बघितला तर मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील काही ठिकाणी येलो, आजचा मॅप आहे, आजचा आहे हे आजचं जर बघितलं तर मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील काही ठिकाणी येलो अलर्ट आहे. उद्याचं जर बघितलं तर सिमिलर कंडिशन्स आहेत आणि परवा
मराठवाड्यातील काही भाग सोडला तर इतर ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. तर असं आपण म्हणू शकतो की येणारे 2 ते 3 दिवस ॲटलिस्ट मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील काही ठिकाणी किंवा बऱ्याच ठिकाणी चांगल्या पावसाची शक्यता आहे. आता हे किनारपट्टी भागात आपण बघतो की इकडं रेड अलर्ट किंवा ऑरेंज अलर्ट तिकडं आपल्याला कंटिन्यू 4-5 दिवस दिसत आहेत. तर अशी कुठली सिस्टम आहे की ज्यामुळे ह्याच भागामध्ये पाऊस पडतो आणि विदर्भामध्ये पडतो? बरोबर. आता जर जसं आपण बघतोय की मान्सूनचे वारे आहेत ते खूप सक्रिय झालेले आहेत. त्याचबरोबर बंगालच्या उपसागरामध्ये एक कमी दाबाचं क्षेत्र तयार झालेलं आहे. अच्छा. आणि ज्यावेळी उत्तर बंगालच्या उपसागरामध्ये एखादं कमी दाबाचं क्षेत्र तयार होतं त्यावेळी मान्सूनचे वारे जे आहेत ते स्ट्रॉंग होतात आणि अच्छा. आपण बघतोय की ते अरबी समुद्रामध्ये खूप स्ट्रॉंग होत आहेत आणि नंतर जाऊन हे जे कमी दाबाचं क्षेत्र तयार झालेलं आहे त्याला वळसा घालून इथे एक चक्रीय स्थिती निर्माण झालेली आहे आणि तिची वरती वातावरणाच्या विविध भागांमध्ये जर बघितलं तर ती जवळजवळ 7-8 किलोमीटरपर्यंत अशीच परिस्थिती आहे. यामुळं कोकण किनारपट्टीमध्ये जास्त पाऊस पडतोय, त्याचबरोबर हा जो कोस्टल रिजन आहे इथं पडतोय, विदर्भामध्ये काही ठिकाणी पाऊस पडतोय. तर मेनली ही जी कमी दाबाचं क्षेत्र तयार झालेलं आहे त्यामुळं मान्सूनची वाऱ्यांची गती वाढलेली आहे, मान्सून सक्रिय झालेला आहे आणि ह्यामुळं पाऊस पडताना दिसतो. आता सर तुम्ही 5 दिवसांचं आम्हाला दाखवलं, तर पुढच्या 10 दिवसांचा पण एक अंदाज आपला हवामान विभागाकडून दिला जातो. तर नेमका 10 दिवसाचा अंदाज काय सांगतो? राज्यातल्या कुठल्या कुठल्या भागांमध्ये कसं पावसाचं प्रमाण असू शकतं? राईट. आपलं जे IMDचं जे GFS मॉडेल आहे, ग्लोबल फोरकास्टिंग सिस्टम, त्याच्यानुसार आजचा जर अंदाज बघितला तर पूर्ण हे जे निळे कलर आहेत हे दाखवतात की तिथे मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे. ज्यामध्ये उत्तर किनारपट्टीच्या प्रदेशांमध्ये काही ठिकाणी एक्स्ट्रीमली हेवी रेनफॉल म्हणजे अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे. इतर ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता दिसून येते आणि महाराष्ट्रातील बहुतांश ठिकाणी आणि विदर्भाचं बघितलं तर तिथे सुद्धा मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता आज आहे. आणि मध्य महाराष्ट्र मराठवाड्यामध्ये हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आज फोरकास्टवरून दिसते. त्यानंतर उद्याचं जर बघितलं तर सिमिलर कंडिशन्स दिसत आहेत, काही भाग वगळला तर. त्यानंतर हे जर पुढच्या 5 ते 6 तारखेचं बघितलं तर त्यामध्ये सुद्धा सिमिलर कंडिशन्स आहेत, म्हणजे 3 दिवस चांगल्या प्रकारे पावसाची शक्यता आहे. 7 तारीख. राईट. आणि त्यानंतर 7 तारखेच्या पुढचं जर बघितलं, 7 आणि 8 तारखेच्या दरम्यान जर बघितलं तर इंटेन्सिटी विदर्भामधली थोडीशी कमी होताना दिसते, परंतु कोकण गोवा किंवा घाटमाती आहे तिथं सिमिलर किंवा सारखीच परिस्थिती दिसते आपल्याला. त्यानंतर 5वा दिवस जर बघितलं तो म्हणजे 7 आणि 8च्या दरम्यानचा, त्यावेळी सुद्धा परत सेम कंडिशन्स आहे, काही चेंज इतका दिसत नाहीये. त्यानंतर जर आपण 8-9 तारखेचं जर बघितलं तर उत्तर कोकण आणि उत्तर मध्य महाराष्ट्रामध्ये जास्त पावसाची शक्यता दिसते, इतर भागांमध्ये थोडंसं कमी होताना दिसतोय. आणि 7वा दिवस म्हणजे 9-10 तारखेचं जर बघितलं तर त्यावेळी आपल्याला पावसाची इंटेन्सिटी कोकण गोव्याबरोबरच उर्वरित महाराष्ट्रामध्ये सुद्धा कमी झालेली दिसून येते आणि जे काही आपण पाऊस बघत होतो तो थोडासा उत्तरेकडे सरकलेला दिसतोय, ज्यामध्ये पश्चिम मध्य प्रदेश असेल किंवा आपलं गुजरात असेल किंवा मग राजस्थानचा दक्षिणेकडचा भाग असेल तिकडे पाऊस शिफ्ट होताना दिसतोय आणि त्यापुढं कमी होत जाईल. याचाच अर्थ असा की येणारे 5 ते 6 दिवस महाराष्ट्रामध्ये चांगल्या पावसाची शक्यता आहे. एस्पेशली कोकण, गोवा, विदर्भ आणि मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रामध्ये सुद्धा येणारे 2 ते 3 दिवस चांगल्या पावसाची शक्यता आहे. आता सर हे 12 तारखेपर्यंत आपण सांगितलं की नेमकं 12 तारखेपर्यंत काय असू शकतं. आता हवामान विभाग पुन्हा 2 आठवड्यांचा म्हणजे 15 दिवसांचा सुद्धा अंदाज येतं. तर त्या अंदाजामध्ये नेमकं काय आपल्याला दिसून येतं की पुढच्या 2 आठवडे किंवा 15 दिवस काय होऊ शकतं? नक्कीच. आता इथे आमचं जो एक्सटेंडेड रेंज किंवा 4 आठवड्यांचा जो अंदाज दिला जातो किंवा 2 आठवडे ॲक्च्युली त्यातले खूप इम्पॉर्टंट असतात, कारण त्याच्या पुढचे जे 2 आठवडे त्याची अॅक्युरेसी इतकी नसते. तर आता ह्यामध्ये येणारा 2 जुलै ते 9 जुलैच्या दरम्यानचा जो पिरियड आहे त्यामध्ये महाराष्ट्रासह संपूर्ण सेंट्रल इंडिया मध्ये किंवा भारतातील बहुतांश भागामध्ये आपल्याला मध्य भारतामध्ये सरासरीपेक्षा जास्त पाऊस होण्याची शक्यता दिसते. म्हणजे हा जो एक गडद निळा रंग दिसतो तो जास्त पाऊस सरासरीपेक्षा जास्त पाऊस. त्यामध्ये आपण बघू शकतो की कोकण किनारपट्टी पूर्ण डार्क ब्लू कलरनी व्यापलेली आहे. त्याचबरोबर मध्य महाराष्ट्र मराठवाडा सुद्धा सरासरीपेक्षा जास्तच पावसाची शक्यता आहे आणि विदर्भामध्ये सुद्धा सिमिलर कंडिशन्स आहेत. 9 ते 16 जुलैचा जो पुढचा आठवडा आहे त्यामध्ये
मराठवाडा आणि दक्षिण मध्य महाराष्ट्रामध्ये सरासरीपेक्षा कमी पावसाची शक्यता आहे. आणि उत्तर मध्य महाराष्ट्र त्याचबरोबर उत्तर कोकणामध्ये जास्त पावसाची शक्यता आहे. जसं आपण बघितलं की उत्तरेकडं पाऊस सरकताना दिसतो तो दुसऱ्या आठवड्यामध्ये, तशी परिस्थिती आपल्याला दिसेल. म्हणजेच 9 तारखेपर्यंत चांगली परिस्थिती आहे. त्यानंतर महाराष्ट्रातील उत्तर मध्य महाराष्ट्र, उत्तर कोकण किनारपट्टीचा प्रदेश तिथे चांगल्या पावसाची शक्यता आहे आणि उर्वरित महाराष्ट्रामध्ये सरासरीपेक्षा कमी पाऊस असेल असं एकंदरीत ह्यावरून दिसतंय. बरं, आता सर हे आपण जसं तुम्ही सांगितलं की 1 आठवडा 2 आठवड्याची अॅक्युरेसी जास्त असते, इतर दिवसांची कमी असते, तरी देखील हा प्रश्न विचारतो की 9 तारखेनंतर पाऊस कमी कमी होत जाताना दिसतोय. त्याच्यानंतर पावसाचं प्रमाण इतर महाराष्ट्रामध्ये कमी होत चालतं की कोकण किनारपर्यंत तिथं पाऊस आपल्याला काही प्रमाणात दिसतोय. 16 तारखेनंतर म्हणजे काही असं काही आपण सांगू शकतो का की नेमकं पावसाचं प्रमाण कसं राहील? पाऊस पुन्हा वाढेल? आता जसं आपण बघितलं की पाऊस उत्तरेकडे सरकतो, तो पुन्हा खाली येऊ शकतो का? कसं आहे, तो पाऊस उत्तरेकडेच राहणार आहे? राईट, आमच्याकडे 3ऱ्या आणि 4थ्या आठवड्याचा सुद्धा फोरकास्ट आहे. परंतु जसं मी सांगितलं की त्या ॲक्युरेसीनुसार आपण सांगत नाही. परंतु तसं जर सांगायचं झालं तर 15 जुलैनंतरचं पुढचे 15 दिवस आहे किंवा पुढचे 2 आठवडे आहे, त्यामध्ये सरासरीपेक्षा कमी पाऊस पडण्याची शक्यता एकंदरीत दिसते. परंतु आपण ते अपडेट जे आहे दर आठवड्याला दर गुरुवारी आपण ते अपडेट देत असतो. परंतु आत्ताच जर परिस्थिती बघितली तर एकंदरीत असं दिसतंय की सेकंड हाफ किंवा 15 जुलैनंतरचे पुढचे 2 आठवडे जे आहेत ते सरासरी कमी पावसाचे असण्याची शक्यता आहे. असं तर नाही ना की पाऊसच पडणार नाही म्हणून? नाही, असं नसतं. म्हणजे पाऊस पडणारच नाही असं नाही, पण सरासरीपेक्षा कमी पाऊस पडू शकतो आणि त्याची तीव्रता पण कमी होऊ शकते आणि त्यावेळी आपण तसे अपडेट देऊच. परंतु आता जशी कंडिशन्स आहे की सर्वदूर पाऊस होताना दिसतोय, काही ठिकाणी मुसळधार पाऊस पण पडताना दिसतोय, त्यामध्ये घट होताना आपल्याला नक्कीच दिसेल. बरं, आता सर पाऊस पडतो सगळीकडे, पुढचे अजून बघितलं 9 तारखेपर्यंत म्हणजे पुढचे 5-6 दिवस पाऊस सुद्धा चांगला दिसतोय, तर शेतकऱ्यांनी पेरण्या कराव्या का? पेरणीयोग्य पाऊस झालेला आहे का? आता आपण जसं डिस्कस केलं आधी की कोकण किनारपट्टी असेल किंवा विदर्भामध्ये चांगल्या प्रकारे पाऊस झालेला दिसून येतोय, परंतु मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यामध्ये पावसाचं जे हे आहे प्रमाण आहे किंवा डिस्ट्रीब्युशन आहे ते इतकं स्पेशली चांगलं नाही आहे. त्यामुळं त्या रिजनमध्ये पाऊस कसा पडलेला आहे आपलं डिसिजन घेणं गरजेचं आहे किंवा कृषी विभागाकडनं जे काही मार्गदर्शन त्यांना मिळत आहे त्याचं अवलंब करणं गरजेचं आहे. बरोबर, म्हणजे सरांनी जे सांगितलं की आपला स्थानिक कृषी विभाग किंवा कृषी विद्यापीठ हे त्या पाऊस पडलेल्या प्रमाणानुसार शेतकऱ्यांना मार्गदर्शन करत असतात की पेरणीसाठी कुठली परिस्थिती चांगली आहे, ओल किती गेली पाहिजे, त्यानुसार निर्णय घ्यावा. हवामान विभाग आपल्याला पावसाची आकडेवारी किंवा अंदाज देतच असतं. आता सर हे आपल्या पुढच्या 10-15 दिवसांच्या पावसाविषयी झालं. जून महिन्यामध्ये पावसात मोठी तूट पडलेली होती. आपण बघितलं की ओव्हरऑल इंडियामध्ये जवळपास 40% तूट होती, महाराष्ट्रामध्ये 47% तूट होती. आता पावसाचं प्रमाण वाढत आलंय, तर पुढच्या 9-10 दिवसांमध्ये जो पाऊस पडेल तर त्यामुळं जुलैची तूट भरून निघेल का? जुलैमध्ये देखील पावसामध्ये तूट राहण्याची शक्यता आहे? राईट, आता आपण बघतोय की कोकण, गोवा किंवा मध्य महाराष्ट्र, विदर्भामध्ये जास्त पाऊस पडताना दिसतोय आणि त्यामुळं तूट थोडी कमी होत जाताना दिसते. आजचं जर आपण आकडेवारी बघितली तर ती जवळजवळ -31 ते 34च्या दरम्यान गेलेली आहे. म्हणजे 47चं प्रमाण ते कमी झालेलं दिसते आणि येणाऱ्या काय 5-7 दिवसांमध्ये पाऊस असणार आहे. त्यामुळं ती तूट जी आहे त्याच्यामध्ये घट आपल्याला नक्कीच दिसून येईल, पण ती भरून येईल की नाही हे पुढच्या पूर्ण महिन्याचा जो पाऊस आहे त्यावर अवलंबून राहील आणि त्याचा आपण अपडेट देतोच आहोत. पण जसं मी सांगितलं की 15 तारखेनंतर पावसाचं प्रमाण कमी होण्याचे चान्सेस आहेत आणि त्यामुळं ती घट कम्प्लिटली भरून निघेल की नाही हे आता आपण मॉनिटर करत आहोत आणि त्यानंतरच ते सांगणं बरोबर राहील. बरोबर. आता सर यंदा जी चर्चा चालू आहे की म्हणजे मान्सून त्याच्यासोबत जी चर्चा असते ती असते एल निनोची, की एल निनोमुळे सगळ्या गोष्टी घडत आहेत. आता मागच्या 2 दिवसांमध्ये पुन्हा बातम्या आल्या, ऑस्ट्रेलियन वेदर एजन्सी असेल किंवा नोवा असेल किंवा इतर जे काही संस्था आहेत त्यांनी की आता एल निनो सुपर एल निनो झालेला आहे, भरपूर आता तो स्ट्रॉंग झालेला आहे आणि त्याचा खूप मोठा प्रभाव मान्सूनवर दिसून येतोय, अशा बातम्या सगळीकडे पसरतात. तर प्रश्न हा आहे की सध्या एल निनो कोणत्या स्थितीमध्ये आहे आणि त्याचा आपल्या मान्सूनवरती सध्या कसा परिणाम आपल्याला दिसून येतोय? एल निनो जर बघितलं तसं एल निनो सक्रिय झालेलाच आहे. जूनमध्येच आपण तसं डिक्लेअर केलं होतं की एल निनो सक्रिय झालेला आहे आणि एल निनो ज्यावेळी असतो त्यावेळी पाऊस पडतच नाही आपल्याकडे, असं नाहीये. एल निनो ज्या वर्षी होतं त्या वर्षी सुद्धा आपल्याकडे पाऊस पडलाच आहे. फक्त त्याचं जे प्रमाण आहे ते कम्पॅरेटिव्हली कमी असतं. जर आपण जून, जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबर या पूर्ण सीझनचं जर आपण आकडेवारी बघितली तर ते सरासरीपेक्षा कमी असतं.
आता जर एलनिनोची परिस्थिती बघितली तर एलनिनो हा ऑलरेडी सक्रिय आहे आणि पूर्व विषुववृत्तीय प्रशांत महासागराचं जे ह्या रिजनचं जे तापमान आहे ते ॲव्हरेज तापमान जे आहे ते 1.2 डिग्री सेल्सिअस इतकं आहे आणि ते अजून वाढण्याची शक्यता येणाऱ्या 2 महिन्यांमध्ये 2 ते 3 महिन्यांमध्ये आहे. तर सध्या सुपर एलनिनो वगैरे अशी परिस्थिती नाही आहे, परंतु एलनिनो सक्रिय आहे आणि त्याची मॅग्निट्यूड किंवा त्याची तीव्रता वाढताना दिसते. बरोबर. आता सर एक आमच्या शेतकऱ्यांच्या मनात प्रश्न असा असेल की एलनिनो आहे, एलनिनोचा परिणाम दिसून येतोय, मग त्याची तीव्रता नेमकी किती याची चर्चा का होते की म्हणजे आता तुम्ही सांगितलं की 1.2 डिग्री आहे, काही जण सांगतात की तो कदाचित 2 डिग्रीपर्यंत त्याचं तापमान वाढू शकतं. समजा 1.2 वरून तो 2 डिग्रीपर्यंत गेला तर असं नेमका काय फरक पडू शकतो? राईट. ज्यावेळी एलनिनोचं म्हणजे पूर्व विषुववृत्तीय प्रशांत महासागराचं तापमान जर 2 डिग्री सेल्सिअसपेक्षाही जास्त गेलं तर त्याचा नक्कीच परिणाम भारतीय मान्सूनवर होऊ शकतो. कारण ज्यावेळी एलिनो खूप स्ट्रॉंग असतो त्यावेळी आपल्या मान्सूनचे वाऱ्यावर त्याचा परिणाम होतो, ते कमकुवत होतात. आणि जशी जूनमध्ये परिस्थिती होती अशा काइंड ऑफ कंडिशन्स किंवा अशा प्रकारच्या कंडिशन्स निर्माण होऊ शकतात. त्यामुळं म्हणजे एलिनोचा प्रवास पुढं कसा असेल किंवा प्रोग्रेस कसा असेल ते आणि मान्सूनचं त्याच्यावर कसा प्रभाव असेल हे मॉनिटर करणं महत्त्वाचं आहे. आणि ते आपण मॉनिटर करतोय. तो याचा अर्थ असा पण नाही आहे की एलनिनो किंवा एलनिनोची तीव्रता वाढली तर आपल्याकडे डेफिनेटलीच कमी पाऊस पडेल असं पण नाही. कारण त्या वेळच्या ज्या कंडिशन्स आहेत त्यावर सुद्धा ते अवलंबून असतं. जसं मॅडन जुलियन ऑसिलेशन्स आहे किंवा कमी दाबाचं क्षेत्र बंगालच्या उपसागरामध्ये सध्या आपल्याला दिसतंय जसं दिसतंय तसं जर त्यावेळी निर्माण झालं तर त्याचा कम्पॅरेटिव्हली इम्पॅक्ट कमीच राहील. पण त्या वेळच्या कंडिशन्सवर ते सगळं अवलंबून असेल. पण एकंदरीत एलनिनो हा अजून स्ट्रॉंग होण्याचे चान्सेस आहे असं आपण म्हणू शकतो. बरोबर. आता सर तुम्ही एमजीओचा उल्लेख केल्यामध्ये हा नेमका एमजीओ काय असतो आणि त्याचा ना आपल्या मान्सूनच्या पावसाचा नेमका संबंध कसा येतो? राईट. एमजीओ जर सांगायचं झालं तर एमजीओ म्हणजे एक मोठ्या म्हणजे एकदम सोप्या भाषेत सांगायचं झालं तर विषुववृत्तीय प्रदेशामध्ये खूप मोठ्या ढग जे आहेत ते पश्चिमेकडनं पूर्वेकडं सरकत असतात. हा विषुववृत्त आहे. ही जी लाईन आहे या विषुववृत्तावरनं ह्या रिजन फॉर एक्झाम्पल इथे एक मोठं ढग आहे तर ते पूर्वेकडं काही पिरियडनी सरकतं, त्यानंतर परत ते पुढे सरकतं आणि नंतर पुढे सरकतं. तर ते आमच्या ह्याच्यावरून सांगायचं झालं की कसं ते पुढं सरकतं तर समजा हे फेज आपण बऱ्याचदा ऐकतो की एमजीओ फेज 2, 3, 4, 5 मध्ये आहे. तर आता समजा तो फेज 1 मध्ये असेल तर तो आफ्रिका किंवा वेस्टर्न हेमिस्फिअर मध्ये असतो, म्हणजे तो आपल्या भारताच्या जवळ येतो. त्यानंतर 2, 3, 4 आणि 5 ह्या फेजमध्ये जर एमजीओ असेल तर तो हिंदी महासागरामध्ये असतो. 1 म्हणजे तो या आफ्रिकन रिजनवर असतो. 2 म्हणजे तो पश्चिम हिंदी महासागर विषुववृत्तीय हिंदी महासागर असतो. 3ला तो सेंट्रल हिंदी महासागरावर असतो. 4ला तो हिंदी महासागराच्या पूर्व भागामध्ये असतो आणि इथले जे बेट आहेत तिथे असतो. 6ला तो अजून साऊथ चायना सी किंवा तिकडे गेलेला असतो. त्या 5-6ला तो पॅसिफिकमध्ये असतो, पश्चिम पॅसिफिकमध्ये असतो. 7-8ला तो पूर्व पॅसिफिक आणि नंतर अटलांटिक पूर्ण फिरून तो पुन्हा इकडे पहिल्या स्टेजमध्ये त्याचं भ्रमण चालू होतं. राईट. आता तो कुठल्या स्टेजमध्ये आहे तिकडे? तो तुम्ही जर बघितलं तर तो 7व्या मध्ये आहे, 6-7ला आहे. तर तो त्याचं जे मार्गीकरण आहे ते त्या भागातच आहे. आणि पुढे फोरकास्टमध्ये जर बघितलं आपण किंवा अंदाजामध्ये जर बघितलं तर पुढे कसं असणार आहे तर पुढील जवळजवळ 25 ते 30 दिवस तो भारतामध्ये किंवा हिंदी महासागरामध्ये येण्याचे चान्सेस नाही आहेत. म्हणजेच असं आपण म्हणू शकतो की एमजीओ आता यानंतर फेवरेबल कंडिशन्स नसणार आहे एमजीओसाठी किंवा एमजीओमुळं मान्सून सक्रिय होण्याचे चान्सेस कमी आहेत. संपूर्ण मान्सून काळात? नाही, जुलै महिन्यामध्ये तरी. ऑगस्टमध्ये पुन्हा त्याचं सर्कल असं येऊ शकतं, डिपेंड करतं. आता जर बघितलं तर आता सुद्धा चान्सेस असू शकले असते. जर आता ते बघितलं तर 21 जुलैला तो आफ्रिकन रिजनवर येतोय. तर तो जर ह्या दिशेने जर पुढे आला असता तर नक्कीच त्याचा इम्पॅक्ट आपल्यावर झाला असता, म्हणजे फायदा झाला असता. परंतु तो खूप वीक होऊन तो इथंच राहतोय. आणि हा फोरकास्ट आहे, अंदाज आहे, यामध्ये सुद्धा चेंज होऊ शकतात. परंतु एकंदरीत सगळे जर वेगवेगळे जे क्लायमेट प्रिडिक्शन मॉडेल्स आहेत
ते सगळं असंच दर्शवतात. आत्ताचं जर परिस्थिती बघितलं तर एकंदरीत असंच दिसतंय की एमजीओची कंडिशन्स फेवरेबल नाही आहे, हम्म. परंतु ते आपण मॉनिटर करतोय. त्यामध्ये काही चेंजेस असले तर तसं सांगितलं जाईल. बरोबर, म्हणजे हे काही असं निश्चित नाही, त्याचा बरोबर. वातावरणात जसा परिणाम होईल तसं त्याच्यामध्ये बदल होतील, होऊ शकतं. त्यानुसार हवामान विभागात त्याचे अंदाज देतीलच पुढे. बरोबर. आता सर, आयोडीची एक चर्चा जोरदार चालू असते, तर नेमकं आयोडी विषय सुद्धा वेगवेगळे अंदाज दिसतात. हवामान विभाग सांगतं की तो तटस्थ राहील मान्सून काळामध्ये, अनेक संस्थांनी सांगितले की तो पॉझिटिव्ह होऊ शकतो. तर सध्याची परिस्थिती काय आहे? हवामान विभागाने जे काही निरीक्षणं केले आतापर्यंत, तर त्यातून पुढे काय दिसतं, कसं होऊ शकतं? इंडियन ओशन डायपोल किंवा आयओडी हा सध्या तरी न्यूट्रलच आहे किंवा तटस्थच आहे आणि तसेच राहण्याची शक्यता येणाऱ्या काळामध्ये सुद्धा आहे. आता जर आपण इथून आयओडीचे जर अपडेट्स बघितले तर इथं काही डायपोल पॅटर्न किंवा इथे जास्त तापमान, इथे कमी तापमान असं त्याच्या काही आधी फक्त थोडंसं दिसत सांगा नाही. की हा भाग कोणता आहे आणि तो भाग कोणता आहे? Right. हां. आता इथं जर बघितलं, हा हिंदी महासागर आहे, हा हां. पश्चिम विषुववृत्तीय हिंदी महासागर आणि हा पूर्व विषुववृत्तीय हिंदी महासागर. आणि ज्या वरती भारत आहे समजा आपला. इथून पुढे जर बघितलं तर हा भारत भारताचा चालू. प्रदेश आहे. बरोबर. तर यामध्ये कोणत्याही प्रकारचं डायपोल पॅटर्न दिसत नाही किंवा आयओडी कंडिशन्स दिसत नाहीत. याचाच अर्थ आयओडी हा तटस्थ स्थितीमध्ये आहे आणि जे मॉडेल फोरकास्ट आहे त्यानुसार येणाऱ्या 2 ते 3 महिन्यांमध्ये तो तटस्थ परिस्थितीमध्ये राहण्याची शक्यता भारतीय हवामान विभागाचं जे मॉडेल आहे त्यानुसार दिसतंय आणि त्यामध्ये काही बदल असले तर तसं अपडेट्स दिले जातील. बरोबर. डायपोल म्हणजे दोन्ही भागातल्या तापमानातला फरक ना? फरक असतो, तर तो म्हणजे सध्या दिसत नाही दिसत आपल्याला. नाही. ज्यावेळी इथे पश्चिम विषुववृत्ती हिंदी महासागरामध्ये जर तापमान सरासरीपेक्षा जास्त जर असेल तर अशा परिस्थिती आणि पूर्वेकडचं तापमान सरासरीपेक्षा कमी असेल, अशा परिस्थितीला आपण पॉझिटिव्ह इंडियन ओशन डायपोल कंडिशन्स असं म्हणतो. आणि त्याचा उलट जर कंडिशन नसेल तर त्याला निगेटिव्ह आयओडी असं म्हटलं जातं. अच्छा. सध्या न्यूट्रल कंडिशन्स आहेत आणि जसं मी सांगितलं की काही त्यामध्ये अपडेट्स असेल तर तसं सांगितलं जाईल. बरोबर. आता सर, आपण बघितलं की पुढच्या 15 दिवसाचा अंदाज की ज्याची ॲक्युरसी जास्त असते त्याचा तुम्ही दिलेला आहे. पाऊस सुद्धा पडतोय. आता शेतकरी निश्चितच प्रश्न हाच असेल की आम्ही पेरण्या करून पुढे काय होईल, परंतु जसं तुम्ही सांगितलं की त्यावेळी आपण त्याचा अंदाज घेतच राहू. तर शेवटचा प्रश्न हा आहे की सध्या शेतकरी पावसाची वाट पाहत होते, पाऊस पडतोय. तुम्ही शेतकऱ्यांना काय मार्गदर्शन कराल की त्यांनी काय निर्णय घ्यावा, कसा घ्यावा? जसं आपण आधी डिस्कस केलं की पावसाचं डिस्ट्रीब्युशन हे वेगवेगळं आहे, कारण विदर्भामध्ये जास्त पाऊस आहे, कोकण, गोवा, घाटमाथ्यावर जास्त पाऊस आहे, परंतु पर्जन्यछायेचे जे प्रदेश आहे ज्यामध्ये मराठवाडा, मध्य महाराष्ट्र आहे, तिथे पाऊस त्या तुलनेनं खूप कमी झालेला आहे आणि आता जो होतोय त्याची तीव्रतासुद्धा कमी आहे. येणाऱ्या 2 ते 3 दिवसांमध्ये त्या ठिकाणी सुद्धा चांगल्या पावसाची शक्यता आहे आणि ह्या पावसाच्या डिस्ट्रीब्युशनमध्ये सुद्धा काही डिस्ट्रिक्ट्स, तालुक्यांमध्ये चांगला पाऊस आहे, काही डिस्ट्रिक्ट्समध्ये कमी पाऊस आहे. तर पावसाच्या डिस्ट्रीब्युशनवर किंवा तुमच्या गावामध्ये, तुमच्या तालुक्यामध्ये पावसाचं प्रमाण कसं आहे त्यानुसार शेतकऱ्यांनी आपलं निर्णय घेणं गरजेचं आहे. त्याचबरोबर आपण जसं डिस्कस केलं की कृषी विभागाकडनं ज्या काही गाईडलाईन्स येत आहेत पेरणीविषयक, त्याकडे लक्ष देऊन स्वतः निर्णय घेणं गरजेचं आहे. याचबरोबर भारतीय हवामान विभागाचं मेघदूत नावाचं ॲप आहे, ज्यामध्ये डिस्ट्रिक्ट वाईज कृषीविषयक सल्ला दिला जातो. त्यावरून तुम्ही बघू शकता की तुमच्या डिस्ट्रिक्टसाठी, तुमच्या रिजनसाठी काय अंदाज दिला गेलेला आहे किंवा कृषीविषयक काय सल्ला आहे आणि त्यानुसार डेफिनेटली तुम्ही तुमचं डिसिजन घेऊ शकता. बरोबर. आता सरांनी आपल्याला पुढच्या 15 दिवस किंवा जुलैमधल्या पावसाचा अंदाज दिलेला आहे. सरांनी एक उल्लेख केला की जो अत्यंत महत्त्वाचा आहे, पावसाचं वितरण सध्या वेगवेगळं आहे. त्यानुसार आपल्याला थोडासा निर्णय घेणं गरजेचं आहे पेरणीच्या विषयी किंवा पुढच्या आपलं जे काही नियोजन असेल त्या संदर्भामध्ये. सरांनी उल्लेख केला की मेघदूत ॲप आहे, त्याच्या माध्यमातून आपल्याला आपल्या जिल्ह्याची माहिती मिळते. त्याची लिंक आम्ही खाली डिस्क्रिप्शनमध्ये नक्कीच देऊ, तुम्ही ते डाउनलोड करून त्याची माहिती घ्या. सर, धन्यवाद आज तुम्ही वेळ दिला त्याबद्दल. थँक्यू. थँक्यू.